वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार 10,000 आहेत आणि डाकवेवाडीत जाऊन शाळेत शिकवायला लागा. एक वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल आणि सोबत काही इंजेक्शन्सही. पण या सगळ्यासाठी त्याला अमेरिकेत न्यावं लागेल. किती दिवसांनी तुम्ही माझ्या केसात गजरा मारलात. कशी दिसतेय मी? खूप सुंदर. इतके दिवसांनंतर काही दिवसांसाठी का होईना आईंना घरी यायला मिळतंय. तुम्ही म्हणताय बघू. माझ्या देवयानीवर सदा तुझा वरदहस्त असू दे. माझ्या देवयानीला आयुष्यात कशाचीच कमी पडू देऊ नकोस. या साहेब या. नमस्कार. हर्षवर्धन भोसले. नमस्कार. आता देवयानी इथे बसणार आहे. मला ना कोल्हापुरी साज हवा होता. तो टिपिकल असतो ना तुमच्यामध्ये, तो तिथे आहे तसा. हा हवाय का? हा. सुंदर आहे ना? हा. हा साज तुम्हाला छान दिसेल, शोभून दिसेल बघा. कसं वाटतंय? छान आहे आणि मुळात तुझ्या अंगावरती कुठलाही दागिना शोभूनच दिसतो. सुंदर आहे, मला आवडला. घेऊ? हा, ऑफकोर्स. हा केवढ्याला? हा 20,000 रुपयाचा आहे साज. खूपच महाग आहे हो. तुम्ही पॅक करा. खूप महाग वाटतंय. नको. पैसे मी देणार आहे ना. तुम्ही पॅक करा. आवडलाय ना तुला? बस चला. थँक्यू. बरं येऊ? ओ ग माझा सोना गातो. आता कुठे जायचंय? आता कुठे जायचं पिलू? आई थकलोय जाम. आई ग. अरे हो. एवढं थकायला काय झालंय तुला? अरे वा छान. म्हणजे तुझ्या मागे 1-1 किलोच्या या शॉपिंग बॅग घेऊन फिरत होतो आम्हाला सारखा, एका दुकानात दुसऱ्या दुकानात. आणि तू म्हणते थकायला काय झालं? त्यातनं ही मुंबईची दमट हवा, हा घाम नको झालंय. आधी पहिल्याच दिवशी एवढा थकलास तर 4 दिवस काय करणार आहेस पुढचे? काय करणार आहे? मी इथंच बसून राहणार आहे या रूम मध्ये. मी शॉपिंग करणार नाही, तुलाही करू देणार नाही. वा रे वा. माझ्या शॉपिंगवर नको एवढा राग काढायला. तिकडे मॉलमध्ये हर्षदा ते ट्राय करून बघतेस? नको नको ते घेऊयात, नको नको हे घेऊयात. माझ्या जास्त शॉपिंग तूच केली आहेस. हो पण तुझीच केली आहे हर्षदा. हे जर आता आपण कपडे घेतलेत ना तुझ्यासाठी, जरा मला ट्राय करून दाखव ना कशी दिसतेस बघ. आता नाही, चंद्रपूरला गेल्या. नको रे बाबा. तिकडे दाजींना कळलं ना तर जीव घेतील माझा. खरं तर मी घेणारच नव्हते. तू फोर्स केला म्हणून घेतलेत ना. मग दाखव ना एकदा घालून बघू तर दे. माझी बायको कशी दिसते मॉडर्न कपड्यात ते.
प्लीज प्लीज. आले. हो खरंच खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आज इतक्या दिवसांनंतर आपण दोघंच असं एकत्र फिरायला आलोय. देवीचं दर्शन झालं, तेही छान झालं. मजा आली नाही? कसला विचार करताय? नाही काय नाही. तुला अजून कुठे जायचं असेल तर सांग. म्हणजे मी म्हणूनच मुद्दामून आपल्या गाडीने यायचा निर्णय घेतला. म्हणजे आपल्याला हवं तिकडे जाता येईल. कुठे जायचं बोल. नाही, मला फक्त देवीचं दर्शनच घ्यायचं होतं आणि ते आज झालं. शिवाय तुमचं ते नागपूरचं प्रोजेक्टही सुरू होतं ना. मला असं वाटतं आपण आता घरीच जाऊयात. नक्की? नक्की. असावरी जे काम आपण दोघं एकटे राहून करतोय ते आपण दोघांनी एकत्र मिळून केलं तर खूप चांगल्या पद्धतीने काम होईल असं नाही वाटत तुला? म्हणजे मी स्वतः एक कन्स्ट्रक्शन कंपनी चालवतोय. तू सुद्धा एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्येच काम करतेस. पण तेच जर आपण दोघांनी आपल्या कंपनीत एकत्र काम केलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल असं तुला नाही वाटत? नाही, मला माहिती आहे कदाचित तुला हे पटणार नाही, पण मला मात्र खरंच खूप गरज आहे तुझ्या आधाराची, तुझ्या विश्वासाची, तुझ्या मदतीची. खरं सांगू का, मी हे जे सगळं काम सुरू केलं ना, तो माझा एक प्रयत्न होता. मला स्वतःलाच तपासून बघण्याचा. खरं तर मला शिक्षिका व्हायचं होतं, पण तरी स्वतःला आजमावून बघण्यासाठी मी ही नोकरी स्वीकारली. अर्थात आता ती मी किती दिवस करू शकेन कोणास ठाऊक. का? हो का काय, आत्ता देवयानी लहान आहे, पण थोडीशी मोठी झाली ना की तिला सतत माझी गरज लागणार. अहो, मी काय म्हणत होते, माझी नोकरी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण देवयानीला सांभाळायला एखादी आया ठेवली तर? नाही म्हणजे काय आहे की हर्षदा करते तिचं सगळं प्रेमाने, पण तिलाही त्रासच होतो ना, आणि त्यांचाही संसार आहे. उगीच आपल्यामुळे त्यांना कशाला त्रास ना? नाही, बरोबर आहे. ठीक आहे, आपण परत गेल्या लगेच एखादी केअरटेकर शोधूया आणि ठेवूया. आणखी काही? नाही, आता रात्र बरीच झाली, झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. आधी
असं काय बघतोय साधे? असं नको ना बघूस, मला लाज वाटते. आधी तू काय पहिल्यांदा पाहतोयस का मला? हो, असंच वाटतंय. कुठे होतीस तू? का स्वतः लपून ठेवलं होतंस माझ्यापासून? आधी नको ना पावसाचा. हर्षदा, तू नेहमीच अशी का नाही दिसत? तू नेहमीच अशी का नाही दिसत? मला नाही कम्फर्टेबल वाटत सगळ्यांसमोर. मला मान्य आहे, तू हे कपडे चंद्रपुरात नाही घालणार, पण निदान आपण जवळ मुंबईत आहोत तोवर तर घालशील ना? आधी प्लीज, माझ्यासाठी. तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. सॉरी, काय विचार केलास तू? कसला? आपल्या देवयानीला खेळायला आता एक लहान भाऊ यायला हवा, नाही वाटत तुला? मला वाटतं सध्या तरी आपण हा विचार सोडून द्यायला हवा. का? नाही म्हणजे देवयानी अजून लहान आहे, तिलाही अजून सांभाळावं लागतं, शिवाय ऑफिस. ह्या सगळ्यानंतर मला अजून एका बाळाची जबाबदारी पेलवेल असं नाही वाटत आहे. आपण बाई ठेवू ना घरकामा करता. हो, पण बरं ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर मी फोर्स नाही करणार, पण मला खरंच असं वाटतं की तू या गोष्टीचा सिरियसली विचार करावास. आपल्या आपल्या वंशाला दिवा हवा आहे. मी विचार करेन. अहो, मी इतके दिवस खूप खूप तुटकपणे वागले तुमच्याशी. सॉरी. नाही असं नाही, माझ्या हातून चूक झाली होती.
आणि त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी होती. तू जे काही केलंस ते खूप योग्य केलंस. निदान त्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव तरी झाली आणि मला हेही कळलं की माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय काहीही अर्थ नाही. खरंच असं बरे जे काही झालं तशी चूक आयुष्यात पुन्हा कधीही मी करणार नाही. तुला वचन देतो मी. वचन देतो मी तुला की आयुष्यात पुन्हा कधीही दुसऱ्या स्त्रीचा विचार मनात सुद्धा आणणार नाही. प्रॉमिस. आता मला सांग, अशी अचानक कशी काय आलीस तू? अहो नेहाने पाठवून दिलं मला. अगं पण मी तिला सांगितलं होतं असं काही करू नकोस म्हणून. भाऊजी ती पण तुमचीच पुतणी. माझं ऐकेल तर नेहा कसली. सरळ मला गाडीत बसवलं आणि गाडी दिली पाठवून इकडे. पण तिकडे तिची बाळाची काळजी घ्यायला कोणी नको का? भाऊजी अहो तिकडे नोकर चाकर आहे, ते बघतील ना सगळं. मी म्हटलं की मी पण इथे बरेच दिवसात चक्कर मारली नव्हती म्हणून आले निघून. तुम्ही दोघी माझं अजिबात ऐकणार नाही. काय करू मी आता? काही करू नका. आणि भाऊजी तर कुठल्याही बाबतीत तुम्ही ऐकायला सांगा, आम्ही ऐकतोच. आणि ह्या बाबतीत मात्र तुमचं अजिबात ऐकणार नाही. इतके दिवस तुम्ही लांब कुठेतरी अनोळखी खेड्यात होता, तिथं कोणी होतं का तुम्हाला विचारणारं? आता इथे घरी परतल्यानंतर तरी आम्हाला तुमची काळजी घेऊ द्या. हे मी बोलत काय बसली, घरात काय आहे नाही बघायला पाहिजे ना मला. हॅलो. हॅलो वहिनी, हर्षदा बोलते. हां पोचलात का? हो हो हर्षदाचा फोन आहे. कसं काय चाललंय तिकडे? मजेत. हां फिरलात की नाही मुंबई? नाही अजून नाही बघितली, आज जाणार आहोत. हां आणि आधी आहे का तिकडे? आहे ना, देऊ का? एक मिनिट. नाही. हॅलो वहिनी, कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मस्त. देवयानी कशी आहे? देवयानी एकदम मजेत. तू दादांशी बोलणार आहेस? हां दे. हां हा बोल रे. पोचलात ना व्यवस्थित? हो हो व्यवस्थित. काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे? नाही नाही. नवीन शहर आहे, काळजी घ्या. हो पैसे बिसे आहेत ना व्यवस्थित? आहेत रे. बोल वहिनीशी बोल. हां हॅलो आधी. हां काळजी घ्या रे. हो. बरं तुमचं देवदर्शन झालं का? हो दर्शन झालं ना. प्रसाद पण आणलाय तुमच्यासाठी. चंद्रपूरला आलो की देते. हां बरं बरं. बरं ठेवू आता. एक मिनिट. हॅलो वहिनी, काय आणू तुझ्यासाठी मुंबईहून? काही नको, तुम्ही दोघं सुखरूप या तेच खूप आहे माझ्यासाठी. बरं ओके, ठेवू फोन. अच्छा बाय. आधी आधी आनंदात आहेत दोघं. बऱ्याच दिवसांनी एकांत मिळालाय दोघांनाही. आणि आपल्यालाही.